हिरा ॲग्रो इंडस्ट्री 11,500 रुपयामध्ये 1 एकरचं ठिबकचं पॅकेज देते आणि आम्ही लोक ह्या पॅकेजचा धूमधडाक्याने प्रचार करतो आणि प्रचार करत असताना आम्ही असं सांगतो की बाबा इतकी स्वस्त जर ठिबक भेटणार आहे आता तर तुम्हाला सबसिडीची गरज काय. तर भरपूर सारे लोक त्या व्हिडिओला कमेंट करत होते की बाबा सरकार सबसिडी देतं तर तुम्हाला काय अडचण आहे. बाबा आम्हाला काहीच अडचण नाही आहे, पण सरकार पण जी काही सबसिडी देतं ते पण तर त्यांच्याकडे जो जमा पैसा आहे त्यातनंच एक भाग देतो आणि तो जर ह्या ठिबकसाठी वापरला नाही गेला तर तुम्ही तो पैसा दुसऱ्या कुठल्या तरी योजनेसाठी वापरू शकतात. आणि आता त्यानंतरची माहिती देतो की आता जो अर्थसंकल्प मांडला जातोय महाराष्ट्र सरकारचा, तिच्यामध्ये सरकारने जसं सांगितलं की आता पूर्वसंमती देणं बंद केलं आहे. म्हणजे कुठलीही योजना किंवा कुठलीही गोष्ट सबसिडीत घ्यायची आहे तर त्याची सरकार पूर्वसंमती द्यायची आणि त्या पूर्वसंमतीच्या आधारे एखादी वस्तू कंपनी किंवा दुकानदार शेतकऱ्यांना द्यायचे. तर ह्याच योजनेअंतर्गत ठिबकसुद्धा दिली जायची. आणि आता काल परवाची बातमी आली ॲग्रो वनमध्ये की ही पूर्वसंमती देणं सरकारने बंद केलेलं आहे. मग आता सांगा की 11,500 रुपयामध्ये जे हिरा ॲग्रो इंडस्ट्री 2 वर्ष ठिबकचं गॅरंटी असलेलं ठिबकचं पॅकेज देते ते न वापरण्यासाठी तुमच्याकडे काय कारण आहे मला कमेंटमध्ये सांगा, मी वाट बघतोय.